आज आपण पाहणार आहोत कढी भजी कसे बनवायचे। आता आपण कापणार आहोत कांदा। भज्यासाठी पण आणि कढीसाठी पण कापणार आहोत कांदा। बारीक असा कांदा कापून घ्यायचा। आता आपण कापणार आहोत मिरच्या। आणि कढीसाठी असा अख्खा लसूण टाकायचा। हा अख्खा लसूण कढीसाठी टाकायचा। आता घेऊ कोथिंबीर आणि कढीपत्ता स्वच्छ धुवून। आता कापून घेऊ आपण कोथिंबीर। आता करू मिक्सर मध्ये लावण्याची तयारी। आता मिक्सरला वाटण्याची करू तयारी। आता टाकायचं दही, थोडीशी साखर, मीठ, 2 चमचे बेसन, 2 चमचे बेसन, हळद, थोडीशी हळद, आता हे झालं आपलं वाटण कढीचं तयार। आता करू भज्याची तयारी। आता या वाटीने घ्यायची 2 वाट्या बेसन। यामध्ये टाकायचा थोडासा कांदा, कोथिंबीर, थोडीशी हळद, लाल मिरची, आणि चवीप्रमाणे मीठ। खाण्याचा सोडा, आणि टाकायचा ओवा। ओवा असा मिक्स करून चोळून टाकायचा। टेस्ट छान येते। आता घ्या पाणी, घ्या मिक्स करून। थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करायचं। हे असं पूर्ण मिक्स करायचं। हे असं झालं पाहिजे साधारण घट्ट। हे बॅटर असं होऊ द्यायचं, घट्ट असं मीडियम, जास्त पातळ होऊ द्यायचं नाही। आता घेऊ कढीची फोडणीची तयारी। याला 10 मिनिटं ठेवू भिजत। आता आपण ठेवू तेल गरम होण्यासाठी। एका बाजूला भज्यासाठी तेल गरम करत ठेवलेलं आहे। आता आपण देऊ कढीला फोडणी।
आता टाकायचं तेल. आता टाकायचे मोहरी. मोहरी तडतडल्या की टाकायचे जिरे, कढीपत्ता. आता टाकणार आहोत मिरची. आता टाकायचा कांदा. फोडणी अशी खमंग होऊ द्यायची. तेलातच टाकायची कोथिंबीर. खमंग असं होऊ द्यायचं पूर्ण. आणि आपण बनवलेलं मिक्सरमध्ये हे वाटण टाकायचं. गॅस करायचा फुल. हवी तेवढी पातळ बनवू शकता. आता टाकायचं हवी तेवढी पातळ हवी असेल तर टाकायचं. किती सुंदर कलर आलाय. याला काढायची एक उकळी. आता आली आपल्या कढीला उकळी. अशी झाली आपली कढी. फुटत नाही, काही नाही, अशा प्रकारे कढी होती. आता घेऊ आपण भज्जे करून. आता आपण भज्जे करून घेऊ. थोडंसं टाकून बघायचं. आता आपण टाकणार आहोत भज्जे. असे मोठे मोठे टाकायचे. मला हाताने टाकलेले आवडतात. गॅस मिडियम ठेवायचा. पूर्ण अशी कढई भरून टाकायचे. हे पहा असे. गॅस मिडियम ठेवला की आतमधून चांगले होतात.
आता आपण घेऊ काढून. आता हे प्लेटीमध्ये काढायचे थंड होण्यासाठी. आणखी एक वेळेस टाकून घेऊ. असे गोल गोल साधारण मोठे असे मोठे गोल गोल असे टाकायचे. मला तर हातानेच टाकलेले खूप आवडतात. हे असे पूर्ण तेलामध्ये सोडायचे. आता हे खाली वरती असे करायचे. आता घ्यायचे काढून. आता हे काढलेले भजे मगाशी काढलेले आपल्याला थंड पाण्यात, हे आपण मगाशी काढलेले थंड झालेले आहेत, हे पाण्यात टाकायचे. 5 मिनिटं पाण्यात टाकायचे. आता हे काढायचे पाण्यातून बाहेर. असे करून काढायचे. असे हळूहळू असे पाण्यातून बाहेर काढायचे. दुसरे टाकायचे पाण्यात. हे असे पाण्यातून बाहेर काढायचे. हे हळूवार हे असं पाणी त्याचं बाहेर काढायचं. आता टाकायचे हे पाण्यामधून काढलेले कढईमध्ये. हे बघा असे कढईमध्ये टाकायचे. आणखी आपण पाण्यात टाकलेले हे काढून घेऊ आणि टाकू. कढईमध्ये टाकण्या अगोदर हे असे पिळून काढायचे. असे दाबायचे. असे दाबायचे थोडेसे आणि टाकायचे. थांब थोडं. हे असे हळूवारपणे असे दाबायचे. हे असे दाबायचे, नाहीतर 2 तुकडे होतात त्याचे. असे हळूवारपणे दाबायचे आणि काढून घ्यायचे. कढईमध्ये टाकायचे. हे बघा हे असे कढईमध्ये टाकायचे आणि 10-15 मिनिटं हे असे टाकून ठेवायचे आणि घ्यायचे खायला. आता आपण काढून घेऊ. कसा वाटतोय कढीचा कलर? हे असे काढायचे. कसा वाटतोय कढीचा कलर? हे बघा कट झाल्यावर असे दिसतात. हे असे 2 भाग झाल्यावर असे छान आतमधून छान शिजतात. छान बनवा आणि स्वस्त खा, मस्त रहा. कसे वाटले कढी भजे? कसे झाले आहेत कढी भजे? हे बघा असे झाले.
मस्त खा आणि स्वस्त राहा. कढीचा कलर कसा आलाय सांगा कमेंटमध्ये. आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. हे असे हळूवारपणे असे दाबायचे. हे असे दाबायचे, नाही तर 2 तुकडे होतात त्याचे. असे हळूवारपणे दाबायचे आणि काढून घ्यायचे. कढीमध्ये टाकायचे. हे बघा, हे असे कढीमध्ये टाकायचे आणि 10-15 मिनिटं हे असे टाकून ठेवायचे आणि घ्यायचे खायला. आता आपण काढून घेऊ. कसा वाटतोय कढीचा कलर? हे असे काढायचे. कसा वाटतोय कढीचा कलर? हे बघा, कट झाल्यावर असे दिसतात. हे असे 2 भाग झाल्यावर असे छान आतमधून छान शिजतात. छान बनवा आणि स्वस्त खा, मस्त राहा. कसे वाटले कढी भजे? कसे झाले आहेत कढी भजे? हे बघा, असे झाले. मस्त खा आणि स्वस्त राहा. कढीचा कलर कसा आलाय सांगा कमेंटमध्ये. आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.